जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या राष्ट्र नोकरी मराठी चॅनलवर. बघा, बॉम्बे उच्च न्यायालय भरती यासाठी आपण संपूर्ण सराव घेऊन आलेलो आहोत. बघा विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आणि PYQ सुरू करण्याच्या आधी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते जाणून घेणे तुमच्यासाठी एकदम आवश्यक आहे. बघा, एकूण जागा किती होत्या, तर ते होत्या 2381. सोबतच हे लक्षात ठेवा, लिपिक या पदासाठी 1382 जागा होत्या, परंतु त्यासाठी ॲप्लिकेशन आलेलं आहे ते म्हणजे 1,75,000, ऑलमोस्ट पावणे 2 लाख. सोबतच हे लक्षात ठेवा, ड्रायव्हर म्हणजे चालक यांच्या जागा 37 होत्या, स्टेनो यांच्या जागा 75 होत्या आणि यांच्यासाठी आलेले अर्ज जे आहे ते 2.25 लाख आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे गोष्ट मी तुम्हाला यासाठी सांगितलेली आहे की यावर्षी जागा ही चांगल्या प्रकारे आलेल्या आहे, परंतु त्याचप्रमाणे जर ॲप्लिकेशन बघसाल तर आपल्या लक्षात येणार की कॉम्पिटिशन ही हाय लेवलवर आहे. म्हणून अशा वेळेस आपल्याला कुठल्याच प्रकारचा विषय वीक ठेवता येणार नाही, जेणेकरून आपला रिझल्ट यावा यासाठी आपल्याला संपूर्ण विषयाचा अभ्यास हा चांगल्या चिकित्सा पद्धतीने करावे लागेल. तर व्हिडिओ आपण सुरू करू, त्यासाठी तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा. बघा, पहिला प्रश्न, भारताचे पहिले सर्वोच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीश कोण होते? बघा, ऑप्शन बघूया. हिरालाल कानिया, MC छागला, पिनाकी घोष, वरीलपैकी नाही. विद्यार्थी मित्रांनो, आता बघा ऑप्शनमध्ये अगर आपण गेल्यास आपल्या लक्षात येते हिरालाल कानिया आणि छागला यांच्यामध्ये. आता मला सांगा, भारताचे मुख्य न्यायाधीश आपल्याला विचारलेला आहे, तर ते होते म्हणजे हिरालाल कानिया. आणि इतर माहिती बघूया आपण. तर बघा, MC छागला हे माहीत आहे काय, बॉम्बे हायकोर्ट या संबंधित होते. सोबतच पिनाकी घोष, आता लक्षात ठेवा मित्रांनो, पिनाकी घोष हे कोण आहे, तर हे आहे भारताचे पहिले लोकपाल. सोबतच हे माहिती नोट डाऊन करत चला मित्रांनो. बघा, पुढचा प्रश्न, बॉम्बे उच्च न्यायालयाच्या पणजी खंडपीठाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली होती? मित्रांनो, अत्यंत इम्पॉर्टंट. बघा, बॉम्बे हायकोर्टची एक्झाम आपण देत आहोत, कुठल्याही डिपार्टमेंटची एक्झाम जर आपण देत असतो तर त्या डिपार्टमेंटल क्वेश्चन हा 1 ते 2 फिक्स राहतो म्हणजे राहतो. तर बघा, आपल्याला काय विचारलेलं आहे, पणजी. तर बघा, 1940, 1956, 1982 आणि 1984. तर मित्रांनो, या प्रश्नाचा आन्सर होणार आहे ते म्हणजे 1982. आता बघा, इथे काय दिलेलं आहे 1940. तर मित्रांनो, एक लक्षात ठेवा, 1940मध्ये हे जे 1940 आहे ही नागपूर आहे. नागपूर खंडपीठाची स्थापना 1940मध्ये झालेली आहे. सोबतच लक्ष ठेवा, त्याचं विलिनीकरण 1956मध्ये झालेलं आहे. आणि 1982 हे पणजीचं आहे. तर आणखी एक लक्षात ठेवा, ते म्हणजे 1984 हे आहे औरंगाबाद खंडपीठ स्थापनाचं वर्ष. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो, भारताच्या पहिल्या महिला न्यायाधीश फातिमा बीबी यांना पद्मभूषण कोणत्या वर्षी देण्यात आले होते? 1998, 2002, 2018, 2024. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर राहणार 2024. जसं की आपल्याला सर्वांना माहीत आहे, भारताच्या पहिल्या महिला आणि पहिल्या मुस्लिम महिला त्या म्हणजे फातिमा बीबी. ठीक आहे, या सर्वोच्च न्यायालयात जाणाऱ्या पहिल्या महिला होत्या. तर यांना पद्मभूषण हा पुरस्कार 2024मध्ये दिला आहे. सोबतच हे देखील लक्षात ठेवा मित्रांनो, ह्या तमिळनाडू या राज्याच्या राज्यपाल देखील होत्या. बघा, पुढचा प्रश्न, बॉम्बे उच्च न्यायालयाचे पहिले मुख्य न्यायाधीश कोण होते? आता बघा, आपल्याला काय विचारलं आहे, बॉम्बे उच्च न्यायालय जे आपण एक्झाम देत आहोत, ठीक आहे, त्या न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण होते? बघा, न्यायमूर्ती H.J. कानिया, न्यायमूर्ती MC छागला, न्यायमूर्ती S.K. दार, वरीलपैकी नाही. तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर होणार आहे MC छागला. बघा, कानिया जे आहे ते SC म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते, तर MC छागला जे आहे हे हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश होते. हे यांच्यातला जो फरक आहे, हा डिफरन्स आहे, हा लक्षात ठेवा. सोबतच एक लक्षात ठेवा, S.K. दार. बघा मित्रांनो, S.K. दारबद्दल आपण थोडंसं माहीत करून घेऊ. 1948मध्ये एक आयोग स्थापन झालं होतं भाषाच्या आधारित. त्या भाषाच्या आधारितच्या आयोगाचे अध्यक्ष हे म्हणजेच S.K. दार होते, जे की अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते. आता बघा, एक महत्त्वाचा पुढचा प्रश्न, भारतातील चौथे उच्च न्यायालय म्हणून स्थापित करण्यात आले होते. आता बघा मित्रांनो, हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा यासाठी आहे का या प्रश्नातून आपल्या लक्षात येते की भारतात जे सुरुवातीला 3 उच्च न्यायालय स्थापन झाले होते, सोबतच चौथंही देखील झालं होतं, ते कोणतं होय? बघा, पहिलं बॉम्बे, दुसरं कलकत्ता, तिसरं अलाहाबाद, चौथं मद्रास. तर या प्रश्नाचं उत्तर राहणार मित्रांनो ते म्हणजे अलाहाबाद. बघा मित्रांनो, हा डेटा तुम्ही एका बुक्सवर नोट डाऊन करत चला, एकदम महत्त्वाचा आहे. बघा,
1861च्या ॲक्टनुसार भारतात एकूण 3 हायकोर्ट म्हणजे उच्च न्यायालय स्थापन करण्यात आले होते. ते म्हणजे बॉम्बे, कलकत्ता सोबतच मद्रास. आता बघा, हे जे उच्च न्यायालय आहे यांची स्थापना वर्ष तुम्हाला बरेचदा विचारलेले आहे. 1861चा ॲक्ट आहे, परंतु स्थापन झालेले आहे 1862मध्ये आणि त्यानंतर 1866मध्ये चौथे म्हणजेच अलाहाबाद. हे देखील नोट डाऊन करत चला मित्रांनो. आता बघा पुढचा प्रश्न, उच्च न्यायालयातील इतर न्यायाधीशांची संख्या ठरवण्याचा अधिकार कोणाला असतो? एकदम महत्त्वाचा IMP प्रश्न आहे. बघा, जो हायकोर्ट आहे, आपण हायकोर्टातील जे इतर न्यायाधीश आहे म्हणजे मुख्य न्यायाधीश अलावा जे न्यायाधीश आहे, इतर न्यायाधीश, त्यांची नियुक्ती करण्याचा हा अधिकार कोणाचा असतो? बघा, संसद, राष्ट्रपती, प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळ. तर बघा, या प्रश्नाचं उत्तर होणार ते म्हणजे राष्ट्रपती. बघा मित्रांनो, याच्यामधला एक डिफरन्स समजून घ्या. SC आणि HC म्हणजे सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट, याच्यामध्ये जे न्यायाधीश असतात, इतर न्यायाधीश आणि इतर न्यायाधीश, बघा, हायकोर्ट जे राज्य लेवलवर असते त्यांच्यातील इतर न्यायाधीश ठरवण्याचा अधिकार हा राष्ट्रपतीचा असतो. तर सर्वोच्च न्यायालयातील इतर न्यायाधीशांचा ठरवण्याचा अधिकार हा संसद. बघा, रिपीट करतो मी, संसद. इथे पंतप्रधान नाही चालणार, आणखी राष्ट्रपती नाही चालणार, फक्त आणि फक्त संसद. संसद कायदा करून ते करत असते. बघा पुढचा प्रश्न, उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती हा तर झालेला आहे. बघा हा प्रश्न बघूया. उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती कोणाद्वारे केली जाते? आता बघा, इथं काय विचारलेलं आपल्याला? नियुक्ती कोणाची? ते देखील मुख्य न्यायाधीशांची. बघा ऑप्शन काय आहे? राज्यपाल, मुख्यमंत्री, प्रधानमंत्री आणि राष्ट्रपती. तर या प्रश्नाचं उत्तर होणार आहे ते म्हणजे राष्ट्रपती. आता बघा मित्रांनो, हायकोर्ट, एक नोट डाऊन करा, जे हायकोर्ट आहे यांचे जे मुख्य न्यायाधीश आहे यांची नियुक्ती हे कोण करत असते? तर राष्ट्रपती. आणि यांना शपथ कोण देते? तर ते राज्यपाल. हे नोट डाऊन करत चला. पुढचा प्रश्न घ्या, प्रसिद्ध न्यायालयीन खटला केशवानंद भारती या खटल्याचा निकाल कोणत्या वर्षी देण्यात आला होता? एकदम महत्त्वाचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, कारण की केशवानंद भारती हा इतिहासात असा खटला होऊन गेलेला आहे की त्याने एक नवीन चालना दिलेली आहे. बघा, हा कुठल्या वर्षी झालेला असा प्रश्न विचारलेला आहे. त्यामध्ये बघा 1962, 1973, 1998, 2002. तर विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न, या प्रश्नाचं उत्तर आहे ते म्हणजे 1973. बघा ॲक्युरेट डेट म्हणजे ती आहे 24 एप्रिल 1973. पुढचा प्रश्न बघूया, भारतीय संविधानातील कोणत्या कलमानुसार न्यायाधीशांचे वेतन भत्ते दिले आहे? विद्यार्थी मित्रांनो, कलम एकदम महत्त्वाचा आहे. आता बॉम्बे हायकोर्ट एक्झामसाठीच नाही तर महाराष्ट्रातील, भारतातील कुठलीही एक्झाम घ्या तुम्ही, त्यामध्ये कलमावर प्रश्न असतो म्हणजे असतो. बघा, कलम 214, कलम 215, कलम 221, कलम 222. तर या प्रश्नाचं उत्तर होणार आहे ते म्हणजे 221 कलम. आता बघा, उच्च न्यायालय, हायकोर्ट, तर 214 हे कलम कशाशी संबंधित आहे? तर हायकोर्टची स्थापना. त्यानंतर 215 कशासाठी आहे? तर 215 आहे अभिलेख न्यायालय. हायकोर्ट हे अभिलेख आहे, हेच कलम 215नुसार सांगते आपल्याला. आणि 221नुसार आपल्याला काय सांगते? तर 221नुसार वेतन आणि भत्ते सांगते. तर कलम 222नुसार न्यायाधीशाची एका उच्च न्यायालयातून दुसऱ्या उच्च न्यायालयात नियुक्ती म्हणजे बदली, हे संदर्भ सांगते आपल्याला बदली. 222. बघा पुढचा प्रश्न, राज्यातील राज्यपालांना शपथ कोणाद्वारे दिली जाते? राष्ट्रपती, सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश, उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश, प्रधानमंत्री. बघा या प्रश्नाचं उत्तर होणार आहे ते म्हणजे माहिती आहे काय? हायकोर्टचे चीफ जस्टिस म्हणजेच उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश. बघा, एक मित्रांनो, तुमचं हमेशासाठी एक कन्सेप्ट क्लिअर करा, म्हणजे याच्यानंतर तुम्हाला कधीही अशा प्रकारचा प्रश्न किंवा आलटून पलटून आलेला आहे तो तुम्ही कधी विसरणार नाही. बघा, तो म्हणजे राज्यपाल आणि मुख्य
न्यायाधीश कुठले? हायकोर्टाचे. हे शपथ देते राज्यपालाला, राज्यपाल शपथ देते यांना. फक्त मी शपथ म्हणतो, नियुक्तीची गोष्ट करत नाही. नियुक्ती दोघांचीही राष्ट्रपतीद्वारे होते. तर बघा, हे होते मित्रांनो अत्यंत महत्त्वाचे 10 प्रश्न. सोबतच एक महत्त्वाची सूचना देखील आहे तुमच्यासाठी. बघा मित्रांनो, या व्हिडिओमध्ये किंवा या चॅनलवर संपूर्ण अभ्यासक्रम, ते मग महाराष्ट्रातील एक्झाम असो की भारतातील एक्झाम असो, आमचा प्रयत्न हा आहे की बघा, विद्यार्थी मित्र जे अभ्यास करतात त्यांच्यासाठी योग्य मार्गदर्शन आणि PYQ ॲनालाइज करून त्यांच्यापर्यंत योग्य गायडन्स पोहोचावे, जेणेकरून त्यांचा कमी वेळात रिझल्ट यावा, यासाठी आम्ही प्रयत्न करतो. म्हणजेच स्वप्न तुमचे आणि प्रयत्न आमचे, या प्रकारे आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी तुम्ही व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करा, जेणेकरून आमचे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. सोबतच काळजी घ्या. तोपर्यंत थांबूया. धन्यवाद.